नमस्कार मंडळी, झटपट मराठी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण झणझणीत आणि झटपट होणारा मालवणी चिकन रस्सा बघूया। तर त्यासाठी 1 किलो चिकन मी व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चिकनच्या मॅरिनेशनसाठी थोडेसे मीठ, थोडेसे मालवणी मसाला, 1 पाउच एव्हरेस्टचा चिकन मसाला इथे वापरलेला आहे। तसेच आलं लसूणची पेस्टही लावून घ्यायची। तर त्यासाठी इथे मूठभर कोथिंबीर, 1 लसणीचा कांदा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा याची पेस्ट करून घेतलेली आहे। याची 3 मोठे चमचे पेस्ट वापरलेली आहे। चिकनला लावून अर्धा तास तरी चिकन मॅरिनेट करून ठेवायचं। इथे मी 3 कांदे भाजून घेतलेले आहे। तेल न टाकता तव्यावर असे सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्याच्यातच खडे मसाले म्हणजे 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी आणि दालचिनी आणि 1 चमचाभर धणे टाकून व्यवस्थित असं त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं। हे सोनेरी झालं की त्याच्यामध्ये 4-5 लाल मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहे चिकनला कलर येण्यासाठी आणि त्याच्यानंतर 1 वाटी खोबरं किसून मी भाजून घेतलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मऊसर वाटून घ्यायचं। नंतर 2 चमचे तेलामध्ये 1 कांदा परतवून थोडंसं हळद घालून हे चिकन परतवून घ्यायचं। चिकन परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्येच वाटण टाकून वरती असं झाकण लावून ठेवून द्यायचं आणि झाकणामध्ये जे पाणी येतं त्या पाण्यामध्येच हे चिकन शिजवून घ्यायचं। आता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाकणावर थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी ओतून परत पाणी घालून हे गरम पाण्यामध्ये चिकन शिजवून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मी मालवणी मसाला घातलेला आहे आणि वरती चवीनुसार मीठ घालून पुन्हा ती प्रोसेस करायची। ग्रेव्ही पातळ पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतून पातळ करू शकता ग्रेव्ही। आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मऊसर शिजलेलं आहे। तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।